काढण्यात आलाय। शासकीय सेवा सुलभ, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना प्रक्रिया राज्यात राबवण्यात येत आहे। या प्रक्रियेला गती देऊन शासकीय सेवा आणि योजनांमधील अनावश्यक टप्पे, कागदपत्र आणि प्रक्रिया कमी करण्यावर भर देणं गरजेचं आहे। यासाठी सर्व विभागांनी आपल्या सेवांचा आढावा घेऊन त्या GPR प्रक्रियेच्या कक्षेत आणाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। काल मुंबईमध्ये यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते। राज्य शासनाने शासकीय सेवांच्या संख्येऐवजी गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलाय। आतापर्यंत 1222 सेवांचा आढावा घेऊन लोकांना प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या 723 सेवा तयार करण्यात आल्यात। पुढील टप्प्यात संपूर्ण एकीकरण झाल्यानंतर अनेक सेवा एकत्रित होऊन ही संख्या आणखी कमी होईल। त्याअंतर्गत राज्यातल्या नागरिकांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी आपलं सरकार टप्पा 2 पोर्टलमधील सेवा पुनर्रचना प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। ही प्रक्रिया 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून नागरिकांना या नव्या बदलांचा अनुभव 15 ऑगस्ट 2026 पासून देण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासह जल